हॅलो गाईज, आज रोजाचा आहे डे 4. अजून आज आहे संडे, तर मी उठलो उशिरा 10 वाजे. तर गाडी वगैरे काही निघाली नव्हते, तर अगोदर मी गाडी काढलं आणि पुसून टाकलं आणि साफसफाई केलं. तर आज मी सकाळी लवकर उठलो नाही, म्हणून आज काही खाल्लो पण नाही आणि पाणी पण नाही पिलं. तर गाडी पुसून झाली माझी. तर माझी कार पण खूप खराब झाली होती. तर मी कार समोर घेतलं. आज विचार केला आज कार पण धुवून टाकते. तुम्ही बघू शकता किती खराब आहे म्हणून. अरे बाबा, इतकी धूळ आहे. तर माझ्या बाजूला सुमित होता, तर त्यांनी मोटर चालू केलं, तर त्यानं पाणी वगैरे टाकू लागलं. अजून मी धुवू लागलं. माझी मम्मी पण आली बघायला कसं धुते म्हणून. सरी खूप इंटरेस्टनं बघत होती. मग 1-1.5 तासानंतर माझी गाडी वॉश करून झाली, पूर्ण क्लीन झाली. बघा दाखवते. थोडी साफ पण नाही करता येत, पण केलो. पूर्ण ओला झालो होतो म्हणून कपडे चेंज केलो. मग मी कवर टाकून टाकते म्हटलं, कारण की एवढ्या दिवसापासून ते खुलीच होती म्हणून ते पूर्ण खराब झाली ती. तर आता मी धुतलं, तर आता कवर टाकूनच टाकते म्हटलं. तर मी आंघोळ केलं नव्हतं दिवसभरापासून. अजून तुम्हाला माहीत आहे, आजचा रोजा 5:16 सकाळी चालू होणार होता आणि सायंकाळी 6:14 संपणार होता. तर मी आंघोळ नाही केलं, तर आंघोळ केलो आणि कपडे घातले. तर आज इतका वेळ झाला होता आंघोळ करताना आणि काम करताना, तर 1 वाजून गेला. मग मी डायरेक्ट गेलो राज फिल्ममध्ये. आता तुम्हाला माहीत असणार, 2 दिवसाआधी मी 2 फोटो फ्रेम करायला दिलं होतं, तर तेच घ्यायला गेलं होतं. तर ते तयार झाले ते. तर आज हे बॉबी मॅडमला गिफ्ट द्यायचा होता, आणखी ममता मॅमला गिफ्ट द्यायचा होता. तर बॉबी मॅमला तर मी ओळखत नसणार. बॉबी मॅम आहे गोंद्याची इंग्लिश क्लास टीचर. अजून ममता मॅम माझ्यासोबत शिकणारी, त्यासाठी गिफ्ट होता. तर आज मी खूप थकलो होतो. गळा पण खूप वाढला होता माझा. आज काय खाल्लंच नव्हतं ना, म्हणून पाणी पण नाही पिलं होतं. तर राव गळा पण वाढत होता. ते पार्सल करून झाला, तर मग मी निघालो घरी जायसाठी. मग घरी जातच होतं, मग मार्केटमध्ये पण होतो. तर रोज तोडासाठी माझ्याकडे काही फ्रूट्स वगैरे नव्हते, तर मी फ्रूट्सच्या दुकानामध्ये आले. अजून अर्धा डझन केळी घेतले आणि 1 पाव सेब घेतलं. तर काकाजी म्हणतात 100 रुपये दे, तर मी त्याला 80 रुपये देऊन सरी मग देऊन बार्गनिंग केले. तुम्हाला लागत असेल, मुलांना बार्गनिंग करता नाही येत, मला येते. मग मी घरी पोहोचले. तर बाबा बघितले 2 वाजले. मग मी लेटमध्ये राहिलं. अजून टाईम बघित राहिलं कधी लवकर 6:30 वाजतात म्हणून. मला भूक पण लागली होती ना, म्हणून वाजत पण नव्हते. मग जसं 6:15 वाजले, तर मी उठलो आणि गेलो फ्रीजकडे काय आहे म्हणून बघायला. तर इथे होतं केळे, अजून सेब. मग सेब अजून केळं घेतलं, ठेवलं आणि चटाई मांडलं. आज मी रोजा याच्यानेच सोडणार होतो. तर मी केळा खाल्ला, अजून सेब खाल्ला. तर एवढा होता माझा रोजा. तरी तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ, तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.